नमस्कार मित्रांनो, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये पद्माने ऊर्जाला मेसेज करतात. आता इन्स्पेक्टर हलगुत्तेने मात्र हर्षवर्धन जागीरदार दिल्लीला निघताच आता विक्रांत आणि त्याच्या पोरांना पकडण्याचा ठाम निर्णय घेतलेला असतो. तर इकडे आता शौर्य मात्र ऊर्जाला केसबद्दल विचारू लागतो. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, शौर्य एक मिनिट, काल तुम्हाला चाळीत मोठी गाडी घेऊन भेटला होता, तुझे साहेब आले होते म्हणाला होता. याचा अर्थ तो हर्षवर्धन जहागीरदार चाळीत आलेला होता, तो तर तुझा साहेब नाही आहे ना. आता शौर्य घाबरतो आणि नाही नाही असे काहीतरी मस्करी करू लागतो. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, गप्प बैस, ही मस्करी करायची वेळ नाही, खरं खरं विचारते. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, नाही ग बाई, माझे दुसरे साहेब होते, पण त्या केसबद्दल सांग ना, तक्रार झाली का. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, हो तक्रार झाली, सगळं काही आहे, पुरावे माझ्याकडे. त्यावर लगेच आता शौर्य म्हणू लागतो, कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये केली, मला सांगशील. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, तुला फक्त कोर्टात साक्ष द्यायला यायचे, बाकीच्या पंचायती कोणी सांगितल्या रे तुला. मी तुला काहीही सांगणार नाही आहे, कुठे कंप्लेंट केली, काय केली, एवढ्या मकलाशा कशा हव्यात तुला. तेव्हा लगेच आता शौर्य म्हणू लागतो, ऊर्जा, अगं तूच मला पुरावा म्हणून कोर्टात उभी करणार आहे ना. अगं मग ती 4 पोरं कोण होती, ती कशी होती दिसायला, त्यांच्याबद्दल त्यांची नावं, त्यांची माहिती मला माहिती असायला नको का. तिथे गेल्यानंतर विटनेस म्हणून मी उभी राहणार आणि मग जर ती पोरं माझ्यासमोर आली, त्यांची नावं विचारली मला, तर मी काय उत्तर देणार. मग मला त्यांच्याबद्दल सगळी माहिती नको का कळायला. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, हो म्हणजे ते बरोबर आहे, पण मी आत्ताच नाही, तुला ना जेव्हा साक्ष द्यायची ना त्याआधी फोन करून सगळी काही माहिती सांगेल, आत्ता नाही सांगणार. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, असं आहे तर कोणीतरी तुला शिकवलंय, या केसबद्दल जे काही पुरावे आहेत ते कुणालाही सांगायचे नाही, हो की नाही, बरोबर ना. पण मला पुरावा म्हणून उभं राहायचंय ऊर्जा, मला हे कळणं गरजेचं आहे. अगं हेच तर कोर्टात सिद्ध केलं जातं ना. मग तूच सांग बरं, तिथे जर मी चुकलो तर मग तू केस हरशील आणि माझ्यामुळे तू केस हरली तर हे मला चालणार नाही या. तेव्हा लगेच आता ऊर्जा विचार करू लागते, याचं तर म्हणणं बरोबर आहे. तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, मग ऊर्जा प्लीज मला सांग ना, ती पोरं कोण होती, त्यांची नावं काय, तू त्यांना ओळखतेस का. मला तर असं वाटतंय तूही त्यांना ओळखत नाही आहे, हो की नाही. आता बघ, त्या दिवशी मी तुला बघितलं, त्यानंतर 2-4 वेळा मी जर तुला भेटलो नसतो तर मी तुलाही ओळखलो नसतो. तेव्हा ऊर्जाला राग येतो आणि ऊर्जा म्हणू लागते, शौर्य, अरे माझा चेहरा एवढा वाईट आहे का, तुम्हाला ओळखूसुद्धा शकत नाही का. त्यावर शौर्य म्हणू लागतो, म्हणजे तसं नाही म्हणायचं आहे, त्या दिवशी तुला गुलाल लागला होता, तू खूप भडकलेली होती, चिडलेली होती ना, अगदी चिडकी दिसत होती, म्हणून तुला ओळखलं नसतं, असं म्हणायचं आहे मला. त्यावर लगेच ऊर्जा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, या एरियातलीच येते पोरं. तेव्हा लगेच आता शौर्य म्हणू लागतो, त्यांची नावं काय, कुठे राहतात, तुला माहिती आहे का. तेव्हा लगेच ऊर्जा म्हणू लागते, हो खूप भली माणसं आहे, मोठ्या घराण्यातली, पण जेवढी ही मोठी माणसं असतात ना तेवढीच खोटी असतात. तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, मोठी माणसं म्हणजे कोण नेमकं. त्याच वेळेस आता लगेच ऊर्जा म्हणू लागते, आपल्या एरियाचा MLA दिग्विजय शिर्के नाही का, त्याचा पोरगा विक्रांत शिर्के याने हे सगळं कांड केले पद्माबरोबर आणि त्याची मित्र पण त्याच्या साथीला. आता मात्र हे ऐकतात शौर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. विक्रांत शिर्के म्हणजे माझ्या होणाऱ्या बहिणीचा नवरा. आता मात्र इथे शौर्याला धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, तुला काय झालंय, तू ओळखतो का त्या विक्रांतला. त्यावर शौर्य म्हणू लागतो, हो म्हणजे तू असं नाही करू शकत. त्यावर ऊर्जा म्हणू लागते, हो तू एवढा ओळखतो त्याला, तू त्याला बघितलंय का. त्यावर लगेच आता समोरच पोस्टर लावलेलं असतं, त्यावर विक्रांतचा आणि त्याच्या वडिलांचा फोटो असतो. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, आता एवढ्या मोठ्या MLAचा पोरगा म्हटल्यानंतर जागजागी पोस्टर असतातच ना, म्हणून मी त्याला ओळखतोय, दुसरं नाही, पण तो असं करू शकतो का. तेव्हा लगेच आता इथे ऊर्जा म्हणू लागते, ही मोठी माणसंच ही सगळी कांड करतात आणि गरिबांना चिरडून मारतात आणि मग नामोनिराळे होतात, जणू काही त्यांनी केलंच नाही. पण आता मी पद्माला न्याय मिळवून देणार आणि या सगळ्यात मला तुझी साथ हवी बरं का. विटनेस म्हणून तू कोर्टात यायचं आणि पद्माच्या बाजूनी साक्ष द्यायची आणि मग त्या MLAच्या पोराला शिक्षा व्हायलाच पाहिजे, चल येते मी, असे म्हणत आता ऊर्जा तिकडनं निघालेली असते. शौर्याला मात्र खूप टेन्शन आलं असतं, म्हणून डॅड पद्माच्या विरोधात आहेत का, हे सगळं काय चालू आहे याचा त्याला धक्का बसलेला असतो. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र ऊर्जाची बहीण दिव्या, ती काम करून करून खूप थकलेली असते. तिचा नवरा आदित्य घरात रूममध्ये येताच आता मात्र तिची खूप कुटकुट सुरू होते, ही शिर्के
फॅमिलीच्या घरात ही पद्मा पोळ्यांचा डबा घेऊन गेली काय आणि तिथनं गायबच झाली. तेव्हापासनं कामावरती आली नाही आणि या जहागीरदारांनी सुनेला लावलंय कामाला. आदित्य तूच सांग, माझे हातपार जडलेत रे. किती काम करून घेतात हे जहागीरदार आणि इथल्या नोकरांनाही त्यांच्या कामाची जबाबदारी नसते. ती पद्मा पण कुठे तरफडली काय माहिती. तेव्हा आदित्य आता तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस दिव्या त्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, आधी अरे मी काय बोलते तुला ऐकू येत नाही का. तेव्हा आदित्य म्हणू लागतो, ए बाई अगं लग्न झाल्यापासून ना एक दिवसही माझा सुखाचा गेलेला नाही. जेव्हा कधी ऑफिसवरनं घरी येतो ना तेव्हा सारखी तुझी कुटकुट कुटकुट चालू असते. मी ना आता शौर्याच्या रूममध्ये जाऊन झोपतो. तेव्हा लगेच दिव्या म्हणू लागते, तू माझा नवरा आहे ना, मग तुला माझ्या मनात तर सांगू नको तर कुणाला सांगू. आता मात्र आदित्य रागातच तिकडनं निघून जातो. तर इकडे रूममध्ये शौर्याला मात्र धक्का बसलेला असतो. विक्रांत शिर्के म्हणजे माझ्या बहिणीचा होणारा नवरा, तो खरंच पद्माशी असं वागलं असेल का. नाही नाही नाही, हे खरंच असेल का. असं असेल तर मला तीर्थाचं लग्न थांबवावं लागेल. डॅड काय करतील. जर खरंच विक्रांतने केलं असतील तर डॅड काय म्हणतील. नाही नाही नाही, विक्रांत चांगला मुलगा आहे, त्याच्याकडनं अशी चूक होणार नाही आणि आपल्याला लग्न लावावंच लागलं असे म्हणतील का. काय हे लग्न मोडतील. काय करावं त्याला काही सुचत नसतं. तेवढ्यात आता रूममध्ये तीर्था येते. आता तिने खूप सारे दागिने आणलेले असतात. तेव्हा ती म्हणू लागते, ए दादा अरे कसला विचार करतोय. हे बघ ना, सांग ना, आईने माझ्यासाठी लग्नासाठी हे हार सिलेक्ट केले पण मला सगळेच आवडतात. तुझी चॉईस सांग ना, मला कुठला छान दिसेल. त्यावर लगेच आता इथे शौर्य एक चॉईस सांगतो आणि म्हणू लागतो, विक्रांतचा फोन येतो का तुला, तुम्ही दोघे फोनवरती बोलता का. तेव्हा लगेच आता तीर्था म्हणू लागते, हो तोच मला नेहमी फोन करत असतो पण 2-3 दिवसापासून फोनच करत नाही. सरप्राईज असेल बहुतेक काहीतरी. त्यावर लगेच आता इथे शौर्यला धक्का बसतो कारण जे काही घडलं ते 2-3 दिवसातच झालेलं असतं ना. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, तीर्था तुला विक्रांत आवडतो ना. त्यावर लगेच तीर्था म्हणू लागते, दादा आता लग्न ठरलंय आणि जहागीरदार हर्षवर्धन कसे आहेत तुला माहिती आहे ना. नकार जर दिला तर काय होईल याचा घाम फुटतोय ना तुला. अरे आता लग्न जवळ आलंय आणि नकार देऊन काय करणार आहे मी. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, तीर्था मला विचारायचं आहे तुझं त्याच्यावरती प्रेम आहे ना. त्यावर लगेच तीर्था म्हणू लागते, तसं म्हणायचं तर दादा विक्रांत माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. म्हणजे काही सवयी मला त्याच्या पटत नाही. तो सारख्या पार्ट्या करत असतो, त्याचे मित्र असतात, मला ना त्याचं काही वागणंही पटत नाही. पण आता शेवटी लहानपणापासूनची मैत्री आहे ना, पण नेमकं ते प्रेम आहे का काय हे मलाही अजूनही समजले नाही आहे दादा. पण जाऊ दे, आता डॅडींनी ठरवलं आहे म्हटल्यानंतर मला तर हे लग्न करावंच लागेल, हो की नाही. आता मात्र लगेच शौर्य म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, खूप उशीर झालाय, तू झोपून घे. त्याच वेळेस तीर्था आता रूममधनं निघून जाते. तेव्हा शौर्य मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही, असं असेल तर मला विक्रांत शिर्केबरोबर माझ्या बहिणीचं लग्न होऊ द्यायचं नाही. जर विक्रांत शिर्के पद्माबरोबर तू हे सगळं केलं असेल ना, तू जर पद्माचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असशील ना, तर मी तुला सोडणार नाही. बघच तुला शिक्षा होणार. तुझ्या विरोधात हा शौर्य कोर्टात उभी राहणार असे शौर्याने ठरवलेलं असतं. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. ठरल्याप्रमाणे पद्मा आता कामावरती आलेली असते. आता कामावरती येताच विजया, तिची जाऊबाई सगळेजण तिच्यावरती तुटून पडतात. आईसाहेब किती भडकल्या, किती कामं पडलीत. तेवढ्यात आता लगेच हर्षवर्धन येतो आणि लागतो, विजया ती आजारी होती ना, तिच्या पद्धतीने तिला कामं करू द्या, तुम्ही तिचं डोकं खाऊ नका. असे म्हणत आता लगेच पद्मा हो म्हणू लागते आणि किचनमध्ये जाते. शौर्यही हॉलमध्ये आलेलं असतो. तेव्हा लगेच आता हर्षवर्धन किचनकडे निघालेले असतानाच विजया म्हणू लागते, काय हवंय तुम्हाला, तुम्ही किचनकडे का चाललायत. त्याच वेळेस आता हर्षवर्धन म्हणू लागतो, विजया मला पद्माशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. आता मात्र लगेच विजया आणि तिच्या जाऊबाईला धक्का बसतो. जो माणूस कामाशिवाय दुसरं कसलाही विचार करत नाही तो आज चक्क किचनमध्ये. नेमकं काय भानगडे. शौर्याचं मात्र आपल्या डॅडींकडे लक्षच असतं. त्यावर लगेच आता हर्षवर्धन पद्माजवळ येतो आणि मला पद्मा घरात याबद्दल कुणाला एक शब्दही माहिती नाही आणि तूही काही सांगायचं नाही. तुला हवं नको ते सगळं मी पुरवेन अशी धमकी देऊन आता हर्षवर्धन लगेच किचनमधनं बाहेर येतो. तेव्हा विजया म्हणू लागते, काय झालंय, काय विचारायचं होतं पद्माला, तुम्ही चक्क किचनमध्ये गेलात आज. तेव्हा हर्षवर्धन म्हणू लागतो, या घरामध्ये मी किचनमध्ये जाऊन नोकरांशी बोलू सुद्धा शकत नाही का, बोला ना. असे म्हणत त्याने विजयाला गप्प केलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच विजया आणि तिची जाऊ दोघीही आता बाजूला जातात. तेव्हा लगेच शौर्यही आता किचनमध्ये येतो. आता मात्र त्यालाही पद्माशी बोलायचं असतं. या केसबद्दल
काय विचारायचं असतं, सगळी माहिती काढायची असते ना. खरंच हे सगळं विक्रांतने केलं की काय हेही तिला जाणून घ्यायचं असतं. त्यावर लगेच आता दिव्या मात्र विचार करू लागते. जो माणूस कामाशिवाय कसलाही क ख बोलत नाही तो चक्क पद्माला भेटायला का गेला होता, किचनमध्ये ते पण. नेमकं काय झालं हे बघावंच लागतंय असे आता दिव्याने ठरवलेलं असतं. तर आता शौर्य मात्र आपली कॉफी बनवत असतो. तेवढ्यात आता हर्षवर्धन बाहेर निघालेले असतानाच तो आता शौर्याला म्हणू लागतो, शौर्य मला कामासाठी दिल्लीला जायचे, आत्ताच माझी फ्लाईट आहे, मी उद्या दुपारपर्यंत येईल, तोपर्यंत भजन आणि तू सगळ्या केसेसबद्दल सांभाळून घे. त्यावर लगेच आता शौर्य म्हणू लागतो, ठीक आहे. आता मात्र लगेच पद्मा मनाशीच म्हणू लागते, मालक बाहेर निघालेत, मला ऊर्जाताईला हे कळवावंच लागेल. असे म्हणत आता लगेच हर्षवर्धन निघताच आता पद्मा पटकन आपला मोबाईल घेते आणि मालक दिल्लीला निघतायत फ्लाईटने असा मेसेज करते. त्याच वेळेस आता शौर्य म्हणू लागतो, पद्मा मला चमचा हवाय. आता मात्र पद्मा गडबडते आणि तिच्या हातनं मोबाईल सटकतो. आता शौर्य पटकन तिचा मोबाईल उचलतो आणि तिच्या हातात देणार. तेच आता पद्मा पटकन मोबाईल हिसकावते, कारण जो काही मेसेज टाईप केलेला असतो ना तो तसाच दिसत असतो. आता पद्मा घाबरलेली असते. तर इकडे मात्र आता ऊर्जाने हा पद्माचा मेसेज बघितलेला असतो. तडक आता ऊर्जा पोलीस स्टेशनला निघालेली असते. आज काही करून MLAच्या पोराला आणि त्याच्या मित्रांना उचलायचं हे ऊर्जाने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता ऊर्जा इन्स्पेक्टर हलगुत्तेपर्यंत पोचलेली असते. आता मात्र हर्षवर्धन जहागीरदार फ्लाईटने दिल्लीला निघालाय, आपल्याला लगेच लिगली प्रोसेस सुरू करावी लागेल. आता मात्र लगेच इन्स्पेक्टर हलगुत्तेने आपले सगळे हवालदार कामाला लावलेले असते. लगेच पोरांच्या घरात पोचायचं आणि सगळ्यांना उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं असं ठरवलेलं असतं. तर इकडे आता शौर्य पद्माला म्हणू लागतो, पद्मा त्या दिवशी देवी आईच्या मिरवणुकीत ऊर्जावरती ज्या गुंडांनी ज्या पोरांनी हल्ला केला होता ना त्या पोरांना वाचवणारा म्हणजे त्या पोरांना मारणारा आणि ऊर्जाला वाचवणारा मीच आहे. मीच तुझ्या बाजूने साक्ष देणार आहे. त्यामुळे पद्मा घाबरू नको, काही झालं तरी मी तुझ्या बाजूने लढणार. आता पद्मा मात्र शौर्यकडे बघू लागते. तर आता हर्षवर्धनना गाफीलत ठेवून आता या विक्रांत शिर्केला उचलणार का, पुढे काय काय होणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ